महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक चित्र समोर आले आहे. माघार घेण्यासाठी फक्त काही मिनिटे बाकी असताना स्वतःहून माघारीचा निर्णय घेतलेल्या उमेदवारांना थांबवण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांकडून घोळका करून अडवले गेल्याचे दृश्य काल धुळ्यात पाहायला मिळाले. लोकशाहीच्या मूलभूत स्वातंत्र्यावरच जणू प्रश्नचिन्ह उभे करणारी ही घटना. उमेदवारांची इच्छा एकीकडे आणि राजकीय दडपणाचा भास दुसरीकडे. अशा तणावग्रस्त वातावरणात उमेदवारांची अवस्था पाहवत नव्हती. ही निवडणूक आहे की मानसिक ताणाचा खेळ? माघार घ्यायची की नाही हा निर्णय स्वतःच्या विचाराने स्वातंत्र्याने घेण्याचा अधिकार प्रत्येक उमेदवाराला आहे. पण जेव्हा घोळक्याने अडवले जाते, जेव्हा मानसिक दडपण निर्माण होते, तेव्हा लोकशाहीचा आत्माच जखमी होत नाही का? धुळेकरांच्या मनात आता एकच प्रश्न, ही राजकारणातील स्पर्धा आहे की लोकशाहीवरचा आघात? आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की 2:23 काही उमेदवार विड्रॉल करण्यासाठी तिथे गेले असताना विड्रॉल केंद्राच्या बाहेर काही ठराविक लोकांनी तिथे 15-20 लोकांचा घोळका करून ज्या आमच्या महिला गेल्या, भगिनी गेल्या, जे लोक गेले त्यांना अपशब्द वापरून, त्यांना दमदाटी करून, त्यांना धुडकून लावलं आणि त्यांना तुम्ही इलेक्शनचं विड्रॉल करू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांना एक दमदाटी दिली. बऱ्याच वेळेस त्यांनी विनंती केल्यानंतर शेवटी 3:10 ते तिथून निघून गेले आणि त्यांना त्यांचा हक्काचा संविधानिक दिलेला अधिकार, त्यांचा अधिकार हा फॉर्म भरण्याचा संविधानिक अधिकार आहे, तसं विड्रॉलचा सुद्धा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार हिरवण्यात आला. आणि म्हणून जवळपास 35-40 मिनिटं हे सगळं विषय जो चाललाय त्याच्या संदर्भात आता ज्या लोकांना निवडणूक लढायची नव्हती त्यांना जबरदस्ती निवडणूक लढण्यासाठी एक प्रकारची दमदाटी करण्यात आली आणि म्हणून त्याच्या माध्यमातून एक वातावरण चिंतेचं झालंय. निवडणूक इलेक्शन कमिशन यावर यथायोग्य कारवाई करेल अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही करतो.